नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक आणि पालक वर्ग. मी डॉक्टर शिवाजी मोरे राज पॅटर्न बारामती मार्फत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय. आज या वर्षी 2025-26 मध्ये जी काय होणारी NMMS एक्झाम असणार आहे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना, त्या परीक्षेबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. परीक्षा पद्धती, त्याचा फॉर्म सबमिशन, परीक्षा पॅटर्न, स्टडी पॅटर्न आणि अप टू रिझल्ट, म्हणजे या सर्व गोष्टीचा आज आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. तर मी सुरुवात करतोय प्रथमतः या परीक्षेबद्दलच्या माहितीनं. तर ही जी एक्झाम आहे ज्याला NMMS म्हणतात, ही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपलं जे इंडियन सरकार आहे किंवा भारत सरकार आहे, या भारत सरकारमार्फत प्रत्येक राज्यामध्ये जो काय इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे, म्हणजे जे मुलं गरीब असतात, ज्यांना पुढचं शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण घरून पैशाची सोय होऊ शकत नाही, अशा मुलांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत प्रत्येक राज्यामध्ये ही परीक्षा ठेवली जाते. ज्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम. बऱ्याच वर्षापासून ही परीक्षा चालू होती, पण गेल्या वर्षी या परीक्षेमध्ये काही चेंजेस केलेले आहेत. पाठीमागे जर आपलं 2024-25 शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षापासून याच्या मार्फत जी मिळणारी स्कॉलरशिप आहे, त्याच्या अगोदरही याच्या मार्फत स्कॉलरशिप मिळत होती. प्रति महिना हे जे आहे, प्रति महिना 1000 रुपये ज्या पण मुलांची याच्यामध्ये निवड होईल अशा मुलांना प्रति महिना 1000 रुपये स्कॉलरशिप मिळत होती. म्हणजेच एक वर्ष, एका वर्षाची त्यांची स्कॉलरशिप झाली 12,000 रुपये. अशी 4 वर्षे त्यांना स्कॉलरशिप मिळत होती. म्हणजे जवळपास 48,000 रुपये त्यांना या परीक्षेमध्ये जर मुलं पात्र झाली तर त्यांना 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळत होती. पण केंद्र सरकारमार्फत गेल्या वर्षीपासून याच्यामध्ये आणखीन एक वर्ष वाढवण्यात आलेलं आहे. म्हणजे आज या वर्षी 12,000 रुपये प्रति वर्ष या पद्धतीनं 5 वर्षासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे जे पण मुलं याच्यामध्ये ॲप्लिकेबल होतील किंवा जे मुलं मेरिटमध्ये येतील त्या मुलांना केंद्र सरकारमार्फत प्रति महिना 1000 याप्रमाणे 5 वर्षासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे हा झाला इकॉनॉमिकली बेनिफिट. तर आपल्याला दोन्ही टाईपचे बेनिफिट पाहिजे. पहिला बेनिफिट झाला हा इकॉनॉमिकली बेनिफिट. दुसरा जो शैक्षणिक बेनिफिट असणार आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट आपला शैक्षणिक बेनिफिट. आणि त्या शैक्षणिक बेनिफिटमध्ये आपण जर या एक्झामसाठी तयारी करत असो, NMS ही जी परीक्षा घेतली जाते सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत, ज्याच्यामध्ये इयत्ता 8वीचा साधारणतः सर्व अभ्यासक्रम घेतला जातो, ज्याच्यामध्ये सायन्स येणार आहे, सोशल सायन्स येणार आहे, त्यामध्ये मॅथ्स येते आणि रिजनिंग पण येणार आहे. आता डिटेलमध्ये अभ्यासक्रम तर येणारच आहे थोड्या वेळानंतर, आपल्याला प्रत्येक टॉपिक टू टॉपिक येणार आहे, पण तरी सारांशमध्ये तर हे जे सब्जेक्ट येत आहेत की जे 8वीला पण आणि फ्युचर पण, म्हणजे 8वीला ही परीक्षा सोडूनही आणखीन काही परीक्षा आहेत, जसं की सैनिक स्कूल, इयत्ता 8वी मध्ये दिली जाणारी सैनिक स्कूल, इयत्ता 8वी मध्ये दिली जाणारी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची परीक्षा जी आता करंटमध्ये आहे. काही दिवसातच माझा त्याच्यावर एक सेमिनार होतोय. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जी ऑल इंडियामध्ये फक्त 5च ठिकाणी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहे, याच्यासाठी ज्या मुलांची निवड होते त्याचाही बराचसा अभ्यासक्रम याच्याशी मिळता जुळता आहे, किंवा या परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाशी साम्य आहे त्या पेपरचं. त्याच्यानंतर इयत्ता 8वी मध्येच असणारी आपली स्कॉलरशिप परीक्षा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा, जी पुढल्या वर्षीपासून इयत्ता 7वी आणि इयत्ता 4थीला नियोजित आहे. नोटिफिकेशन पण तसं आलेलंच आहे. तर हे जे स्कॉलरशिप परीक्षा आहे याचा सुद्धा तयारी किंवा याची सुद्धा प्रिपरेशन आपलं या परीक्षेमधूनच होतंय. कारण याच्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये मॅथ्स जवळपास 100 गुण आणि रिजनिंग 100 गुण, म्हणजे जवळपास 200 गुण आउट ऑफ 300. 200 गुण तर आपल्या NMS या NMS मधूनच याचे कव्हर होत आहेत. म्हणजे परीक्षेचे टार्गेट आपले एक आहे, परीक्षेचं तयारी आपण एका करणार आहोत, पण याच्याहून मल्टिपल परीक्षेची तयारी होणार आहे. जसं की NMS हून स्कॉलरशिपची तयारी होईल, NMS सैनिक स्कूलची तयारी होईल, NMS एक्झाम म्हणून तुमच्या RMS परीक्षेची तयारी होईल. त्याच्यासोबतच इयत्ता 8वी मध्ये ज्या काय वॅकंट सीट असतात नवोदय विद्यालयाच्या, त्याची सुद्धा परीक्षा घेतली जाते आणि या NMS परीक्षेमधून त्याची सुद्धा तयारी होते.
फक्त फरक एवढा आहे या परीक्षेमध्ये की बऱ्यापैकी या परीक्षेला नॅशनल लेवलचे प्रश्न जास्त विचारले जातात आणि आपला जो NMAचा सिलेबस आहे तो स्टेट बोर्ड आधारित आहे. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र बोर्ड आहे त्या महाराष्ट्र बोर्डवर आधारित असल्यामुळं काही विषय उदाहरणार्थ सायन्स पूर्ण उपयोगात येणार आहे, सोशल सायन्सचा जिओग्राफीचा पार्ट, सिविकचा पार्ट उपयोगात येणार आहे, जो काय हिस्ट्रीमधला काही पार्ट जो महाराष्ट्राशी रिलेटेड आहे तो कमी विचारला जाईल, मॅथ्स पूर्ण उपयोगात येईल, रिजनिंग पूर्ण उपयोगात येईल. म्हणजे परीक्षा एक पण अचिव्हमेंट अनेक, की बऱ्याच एक्झामची तयारी आपण एका परीक्षेमधून करू शकतो. तर मग आता या परीक्षेचं यावर्षी नोटिफिकेशन जे आलेलं आहे NMS एक्झाम, (2025-26) हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ओव्हरव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, तर त्या नोटिफिकेशन मध्ये काय काय उल्लेख केलेला आहे तर त्याचे ऍप्लिकेशन डेट दिलेली आहे तुम्हाला की कधीपासून आपण फॉर्म सबमिशन चालू आहे. बऱ्यापैकी याचे फॉर्म स्कूलमधून तुम्हाला सबमिट करावे लागतात. त्याची फॉर्म सबमिशन डेट 12 सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे ते 11 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याची डेट असणार आहे. कालावधी तसा कमी आहे. लेट फी, सुपर लेट फी मधून तुम्ही नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता. 14 नोव्हेंबर पर्यंत सुपर लेट फी मधून तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे पण आपल्याला सुपर लेट फी मध्ये जायचं नाही, तर आपल्याला एवढ्याच कालावधीमध्ये फॉर्म भरून घ्यायचे आहेत. 11 ऑक्टोबरच्या आतमध्येच आपल्याला आपल्या शाळेमधून त्याचे फॉर्म सबमिट करायचं आहे. फॉर्मची डेट आहे 12 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर. साधारणतः NMS रिलीज, ऍडमिट कार्ड रिलीज वगैरे आपल्याला महत्वाचं नाही, येतीलच वेळेच्या वेळेला यायला. मेन म्हणजे जे आपली खरी दिवाळी असणार आहे ती या दिवशी दिवाळी असणार आहे आपली, ती म्हणजे 21 डिसेंबर. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर आपली एक्झाम असणार आहे. आज 21 सप्टेंबर तारीख आहे. 21 सप्टेंबर पासून 21 डिसेंबर म्हणजे जी काही नियोजित तारीख आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जी नियोजित केलेली तारीख आहे, कारण प्रत्येक स्टेटच्या या परीक्षा वेगवेगळ्या तारखेला होतात. कंडक्ट सेंट्रल मार्फत होतंय पण प्रत्येक स्टेटला अथॉरिटी दिलेली आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेट आपापल्या वेळेनुसार त्याच्या एक्झाम कंडक्ट करतात. तर महाराष्ट्र बोर्डनं किंवा महाराष्ट्र सरकारने या एक्झामची डेट फायनल केलेली आहे 21 डिसेंबर 2025. म्हणजे आजपासून जर आपण त्याचं प्रिपरेशन तयारी करायला चालू केलं तर 90 दिवस आपल्या हातामध्ये आहेत आणि खूप काय होऊ शकतं या 90 दिवसामध्ये. केलं तर खूप मोठी सुद्धा परीक्षा आपण क्रॅक करू शकतो, नाही तर साधा बेसिक लेवलचं पण तयारी होणार नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्या. तुम्ही प्लॅन कसा बनवणार आहे त्या 90 दिवसाचा त्याच्यावर तुमचं प्रिपरेशन ठरणार आहे. याचा अर्थ साधारणतः आपली एक्झामची डेट आलेली आहे. जरी नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये दिवाळी असेल तर खरी आपली दिवाळी विद्यार्थ्यांची दिवाळी 21 डिसेंबरला. ज्या दिवशी परीक्षा कुठली आपली NMS नावाची जी परीक्षा आहे, ही परीक्षा बाहेर देऊन आल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या मार्क लिस्टवर गॅरंटीनं सांगू की मला आउट ऑफ 150 प्लस मार्क मिळत आहेत, त्या दिवशी खरी आपली दिवाळी आहे. कारण का या मार्कावर मी राज्याचा टॉपर आणलेला आहे. लास्ट 1-2 वर्षापूर्वी 150 या मार्कावर राज्याचा टॉपर आपला इथून आलेला होता की या मार्काच्या रेंजमध्ये. आणि यावर्षी ॲज अ राज अकॅडमी म्हणून माझं टार्गेट आहे की हे मार्क क्रॉस झाली पाहिजे, नाही तर त्या 180ला आपल्याला अचीव करायचं. 180 आउट ऑफ 180 पर्यंत पोहोचायचं यावर्षी. तर एक रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट काढायचा आहे मला अकॅडमीमधून. त्यामुळे यावर्षी प्रयत्न चालू आहेत आपले 180 आउट ऑफ 180 सोबत. तर आजपासून 3 महिन्याचं टार्गेट ठेवताना 150 प्लसच टार्गेट ठेवून तुम्ही उतरा. 21 डिसेंबरला आपल्याला ज्यावेळेस पेपरमधून बाहेर येऊ त्यावेळेस गॅरंटी पाहिजे आपल्याला की 150 क्रॉस मी करणार म्हणजे करणार. तर जवळपास 90 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. रिझल्ट वगैरे लागायचा तो लागेल, त्याची वेळ दिलेली आहे तुम्हाला, कधी आहे रिझल्ट, काय रिझल्ट. आता आपल्याला ह्याचा एक्झाम फॉर्मेट बघू किंवा याचं बेनिफिट बाबा एक्झामचं आणि दुसरे काय बेनिफिट जे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्हाला भेटता येईल. कोण कोण याला पात्र ठरणार आहे, ही परीक्षा कोण देऊ शकतात. ही काय परीक्षा सर्वांना देता येत नाही किंवा याला मिळणारी स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांना मिळते असं पण नाही. त्याला काय कंडिशन ठेवलेले आहेत त्यांनी. पहिली कंडिशन आहे की ही परीक्षा जो पण विद्यार्थी देणार आहे तो विद्यार्थी इयत्ता 8वी मध्ये शिकत असला पाहिजे. म्हणजे मी जर 7वी मध्ये शिकत असेल तर मी ही परीक्षा देऊ शकत नाही. इतर ज्या परीक्षा आहेत त्या डिपेंडच्या, सैनिक स्कूलची परीक्षा मी देऊ शकतो, RMA ची परीक्षा देऊ शकतो, मी 7वीला देऊ शकतो, 8वीला देऊ शकतो, काही 9वीचे पण मुलं देऊ शकतात.
पण स्पेशली याच्यासाठी कंडिशन आहे की तो विद्यार्थी कंपल्सरी क्लास 8 मध्ये शिकत असायला पाहिजे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन की तो स्टेट बोर्ड मध्ये शिकत असलेला पाहिजे. तो नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी चालत नाही, केंद्रीय विद्यालयाचा पण विद्यार्थी याला चालत नाही. त्याला आपण केव्हीएस म्हणतात, केंद्रीय विद्यालय समिती. केव्हीएस आणि जेएनव्हीज या दोघांचे पण विद्यार्थी याला अप्लिकेबल नसतात. आता का नसतात, तर जेएनव्हीच्या विद्यार्थ्याला पहिलं सरकार एक बेनिफिट देत आहे, त्यामुळे तुम्ही डबल बेनिफिट घेऊ शकत नाही. गव्हर्नमेंटचा एक इंटेन्शन आहे की तुम्हाला पहिलंच एक बेनिफिट दिलं जातं, फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण दिलं जातं पहिलंच इथं, आणि हा सेकंड बेनिफिट झाला. त्यामुळे या दोन बोर्डामधून जर कोण शिकत असेल तर ते या परीक्षेला अप्लिकेबल नसतात. ज्याच्या पॅरेंटचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जर जास्त असेल अॅन्युअल इन्कम, आपला जर तुमच्या पालकांचा जर 3.5 लाखाच्या पुढे जात असेल तर तेही मुलं या परीक्षेला अप्लिकेबल नसतात. म्हणजे कंडिशन ही तर कंडिशन अतिशय महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस आपल्याला अॅन्युअल इन्कमचं त्यावेळेस सुद्धा सर्टिफिकेट सादर करावं लागतं. त्याच्यामुळे जर आपल्या पालकाचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर आपण या परीक्षेला पात्र नसणार आहात. महत्वाचा, इयत्ता 7वी मध्ये जे पण विद्यार्थी 7वी मधून 8वी मध्ये आलेले आहेत त्यांना कमीत कमी 55% मार्क मिळालेले पाहिजेत इयत्ता 7वी मध्ये. जर 55% कमी मार्क मिळालेले असतील 7th क्लासमध्ये तरी पण तुम्ही अप्लिकेबल होत नाहीये तिथं. शक्यतो जो मुलगा एनएमएची चांगली तयारी करतो त्याला 55% म्हणजे हा विशेष नाही काय, ठीक आहे. कॅटेगरी वाईज तर काय रिझर्वेशन वगैरे असतं त्याच्यामध्ये. फायनान्शियल बेनिफिट तर मी सांगितलेत काय, आणि विशेष ह्याचा फायनान्शियल बेनिफिट इतर परीक्षेपेक्षा याचा फायदा असा आहे की इतर मधून जे काय मिळणार फायनान्शियल बेनिफिट आहे शाळेच्या अकाउंटला येतं आणि शाळा तुम्हाला ट्रान्सफर करते. ही परीक्षा एकमेव अशी आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात, डीबीटी. डायरेक्ट तुमचा अकाउंट नंबर पहिलाच घेतला जातो आणि त्या डायरेक्ट तुमच्या अकाउंट नंबरला पैसे येतात. म्हणजे या परीक्षेची विशेषता अशी आहे की डायरेक्ट आपल्या अकाउंटला पैसे येतात, त्याला म्हणतात डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, आपल्याला काय मिळणार, किती मिळणार, अगोदर तयारी तर करूया आपण. एक्झाम फॉर्मेट. आता आपण आपल्या एक्झाम फॉर्मेट कसा आहे या परीक्षेचा. तर साधारणतः ही परीक्षा 2 पार्ट मध्ये किंवा 2 पेपर मध्ये डिवाइड होते. त्याचा पहिला पेपर म्हणला जातो मॅट, ज्याचा लॉंग फॉर्म आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि दुसरा पेपर असतो सॅट, ज्याचा आहे सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. असे 2 पेपर आहेत त्यामध्ये, मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. पहिला मॅथचा पेपर होतो, काही कालावधीनंतर शाचा पेपर होतो. हे दोन्हीच्या दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. म्हणजे आता काही एक्झामला जर गेला तुम्ही एमपीएससी यूपीएससीला एक्झाम गेला तर आज एक पेपर उद्या एक पेपर असे क्रायटेरिया असतो, पण हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. आपले पेपर कधी आहेत हे 21 डिसेंबर 2025. आता आपल्याला रोज आठवण करून द्यायला लागणार की आपला पेपरची डेट म्हणजे आपली खरी दिवाळी 21 डिसेंबर 2025 ला आहे. आणि या एकाच दिवशी हे दोन्ही पेपर असणार आहेत. पेपर पहिला ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणतो, टोटली 90 प्रश्न आणि त्याला 90च गुण असतात. प्रश्न 90 आणि गुण ही 90, ज्याच्यासाठी साधारणतः 1.5 तास वेळ असतो, म्हणजे 90 मिनिट. 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनिट. ऐकायला खूप इझी भाग आहे, खूप सोपं वाटतं ऐकायला. 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनिट. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धेमध्ये उतरता त्यावेळेस लक्षात येतं की बुद्धिमत्तासारखा विषयातले काही प्रश्न 1 मिनिटामध्ये करावे लागणार आहेत आपल्याला. म्हणजे माझा आतापर्यंतचा टीचिंगचा अनुभव असा सांगतो की बऱ्यापैकी आउट ऑफ 180 मुलांना क्वेश्चनच अटेम्प्ट होत नाहीये. गेल्या वर्षी मुलांचे 5-5, 6-6 क्वेश्चन. कारण का पहिलं वर्ष असं होतं की एनएमएचा पेपर ॲप्लिकेशन बेस आला. आता ही पहिलंच वर्ष झालं गेल्या वर्षीचं. या वर्षीचा पेपर कसा येईल नाही प्रेडिक्ट करू शकत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच ॲप्लिकेशन बेस पेपर विचारला त्याने, म्हणजे आपल्या अकॅडमीचे टॉपर विद्यार्थी सुद्धा 180 आउट ऑफ 180चा पेपर अटेम्प्ट करू शकले नाहीत. अटेम्प्ट मार्क पडणं किती येणं हा भाग पुढचा झाला. पहिला अटेम्प्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे. आउट ऑफ 180, पण यावर्षी आपण टार्गेट ठेवायचं आहे की 180 पैकी 180 क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजेत आणि करेक्ट अटेम्प्ट झाले पाहिजे. फक्त अटेम्प्ट करणं खूप सोपं आहे,
तासामध्ये पेपर संपवतोय, फक्त अटेम्प्ट करणं, पण करेक्ट अटेम्प्ट झाले पाहिजेत. पहिला पेपर 90 प्रश्न, 90 गुण आणि 90च मिनिट. त्याचा टायमिंग असतो 10:30 ते 12. सकाळी 10:30ला पेपर चालू होतो. ठीक आहे, टायमिंग हा तर भाग आजच्यासाठी आपल्याला महत्वाचा नाहीये. किती वाजता पेपर असतो हे महत्वाचं नाही. कधीही बोलवा आम्ही तयारी आहे असं आपली तयारी करायची. कधीही बोलवा 21 तारखेला आमची तयारी आहे. हा काय टायमिंग आपल्याला फिक्स नको आहे हाच. नंबर दुसरा पेपर सॉलिस्टिक ॲप्टिट्यूड, ज्याला आपण सॅटचा पेपर म्हणतो. या पेपरमध्ये सुद्धा 90 प्रश्न 90 गुणासाठी, 90 प्रश्न 90 गुणासाठी असतात आणि त्याच्यासाठी सुद्धा वेळ 90 मिनिट असतो. आजपर्यंतचा टीचिंगचा अनुभव असा सांगतोय माझा, दुसरा पेपर बऱ्यापैकी वेळेत होतो, पण पहिल्या पेपरला वेळ पुरत नाही. त्यामुळे आपल्याला प्लॅन करतानाच प्लॅन ऑफ ॲक्शन खूप महत्वाचे आहे. उद्या जर आपला डिफेन्सवाले जर आपली जर आर्मी ज्याच्या जीवावर आपला शेप आहे, जर तिथं उद्या जर ते कुठे एका ठिकाणी हल्ला करायचा असेल तर 60, 70, 80% वेळ ते नियोजनावर देतात आणि 20% वेळामध्ये ते आपलं काम फत्ते करतात. म्हणजे त्याला त्यासाठी जे काय करावं लागणार प्लॅनिंग आहे, हे प्लॅनिंग खूप मोठं आहे आणि प्लॅनिंगला आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल की याचा आपल्याला 90 क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे. तर प्रश्न जास्त आहेत, 90 मिनिट ॲज कम्पेअर्ड वेळ बरोबर आहे, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण सोडवायला बसतो त्यावेळेस हा वेळ पुरत नाही. कारण ज्या मुलांचा अभ्यास चांगला आहे तर शक्यतो त्या मुलांना वेळ पुरतच नाहीये. ज्यांचा अभ्यास चांगला आहे कारण त्यांना प्रत्येक प्रश्न यावाच वाटतो, त्यामुळे एखादा प्रश्न वेळ जास्त घेतो आणि मग वेळ कमी पडतो. ठीक आहे, तर 2 पेपर असतात, हे क्लिअर झालं. दोन्हीला 80, 90 प्रश्न असतात, दोन्हीला 90 गुण असतात. या दोघांची जर बेरीज केली तर 180 गुणाचा आपला NMSचा दोन्ही मिळून पेपर 180 गुणाचा असतात. आपलं जे मेरिट लागतं ते आउट ऑफ 180 लागतं. ठीक आहे, आतापर्यंतचा तो पेपर मिस्टेक म्हणा काय प्रिंटिंग मिस्टेक जे काय व्हायचं तो व्हायचं. प्रत्येक वर्षी 3, 4, 5 क्वेश्चन कट होतात. म्हणजे मेरिट 180 आउट ऑफ मेरिट शक्यतो नाही लागत. 173, 174, 175 पैकी मेरिट लागतं साधारणतः. पण आपण यावर्षी पूर्ण पेपर एकदम क्लिअर आहे म्हणू आणि आउट ऑफ 180 पर्यंत पक्की आपली तयारी ठेवायची. आता याच्यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज बघूया की काय काय असणार आहे. जो पहिला पेपर सांगितला मॅथ मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी हा विषय म्हणतो, ज्याच्यावर प्रॉपर 90 प्रश्न असतात. त्या 90 प्रश्नापैकी पहिलाच प्रश्न संख्या मालिका. याच्यामध्ये येणारे मी टॉपिक अंदाज देतोय कोणते कोणते टॉपिक असू शकतात. नंबर सिरीज, संख्या मालिका, अक्षर मालिका म्हणजे अल्फाबेट सिरीज, अक्षर मालिका, सांकेतिक भाषा, कोडेड लँग्वेज. हे 3 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत की जे सर्व परीक्षा कव्हर करतात. प्रत्येक परीक्षेला एक प्रश्न असणार आहे. त्याच्या पुढचा टॉपिक आकृत्यामधील संख्या. बऱ्यापैकी विचारला तर अतिशय सोपा प्रश्न याच्यावर ठरतो आणि कधी कधी जर नाही आला तर हा जास्त वेळ घेतो. आकृत्यामध्ये संख्यामध्ये तुम्हाला अशा आकृत्या दिल्या जातील आणि याच्यामध्ये संख्या दिल्या जातील काय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्रश्नचिन्ह. म्हणजे अशा टाईपचा हा प्रश्न समजला तर लगेच क्लिअर होऊन जातो, पण नाही घेतला तर ह्याला बराचसा वेळ घेतो, इतर प्रश्नाचा वेळ ह्याला जाऊ शकतो. त्यानंतर आकृत्यांची संख्या मोजणे, आकृत्यांची संख्या मोजणे, मग त्रिकोण किती, चौकोन किती वगैरे अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला याच्यात विचारले जातील. या टॉपिकमध्ये एखादी डायग्राम दिली जाईल, एखादी तुम्हाला अशी डायग्राम दिली जाईल, या डायग्राम मध्ये समजा असे त्रिकोण किती वगैरे काय विचारलं जाईल तुम्हाला, किंवा चौरस किती, आयत किती, काय त्यामध्ये काय म्हणतात त्याला आकृत्याची संख्या मोजणे. त्याच्यानंतर पुढचा जो एक प्रश्न येतोय महत्वाचा टॉपिक तो म्हणजे नातेसंबंध. याच्यामध्ये असणारा नातेसंबंध, ब्लड रिलेशनशिप. 2-3 प्रकारचे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये. तुमच्या लेवलला पण स्ट्रेट फॉरवर्ड विचारतात. कोडेड लँग्वेज असते ते शक्यतो 8वीच्या लेवलला नाहीत विचारत. त्याच्यानंतर पुढचा संबंध येतो रांगेतील क्रमांक, रँकिंग टेस्ट. रांगेतील क्रमांक ज्याला आपण रँकिंग टेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर काही प्रश्न घड्याळावर असतील. सकाळचे 11:40 झालेले आहेत, तर तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. सकाळी 11:30 पासून उद्या सकाळी 11:30 पर्यंत तास काटा मिनिट काट्याला किती वेळा ओलांडून जाईल किंवा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल. एक घड्याळ प्रत्येक तासाला 2 सेकंदानं मागं पडतं, तर 24 तासामध्ये ते घड्याळ किती वेळ दाखवल किंवा किती मागं पडलेलं असेल. म्हणजे या टाईपची सगळीपर्यंत कुठल्या टॉपिकवर घड्याळ. त्यानंतर पुढचा टॉपिक असेल दिनदर्शिका. सचिन 120 दिवस शाळेला अबसेंट होता,
5 मे पासून तो ॲबसेंट होता, तर मग कोणत्या दिवशी तो शाळेला जॉईन झाला? 26 जानेवारी 2025ला रविवार होता, तर 15 ऑगस्ट 2026ला कोणता वार असेल? म्हणजे या टाईपचे जे काही दिनदर्शिका, त्याला आपण इंग्लिशमध्ये कॅलेंडर म्हणतो. त्यानंतर सगळ्यात मोठा टॉपिक असेल एक, तो म्हणजे पझल, जे कंपल्सरी 8वीला 3 ते 4 क्वेश्चन पझलवर असतात. ए या दिवशी या गावाला गेला, बी या दिवशी गेला, या शहरामार्फत गेला, म्हणजे असे पझलमध्ये एक पॅराग्राफ दिला जातो आणि त्याच्या खाली क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पुढचा पिरॅमिड, जो फक्त 8वीलाच बऱ्यापैकी याच्यावर क्वेश्चन असतात. 8वी पर्यंतच्या मागच्या परीक्षेला कुठल्याच नसतात. 7वीला, 6वीला, 5वीला अशा टाईपचे क्वेश्चन नाही आहेत. पिरॅमिड किंवा त्याला आपण ठोकळा म्हणतो, किती ओळखायचे, याच्यामध्ये घन किती होतील, जर हा 5 ठिकाणी कापला, 4 ठिकाणी कापला, तिन्ही बाजूला वेगळा कलर दिला, समोरासमोर समान कलर दिला, किंवा 6च्या 6 बाजूला वेगवेगळा कलर दिला, तर एकाच रंगाचे किती ठोकळे मिळतील? एकही रंग नसणारा हा प्रश्न 8वीच्या मुलांना, ज्यांचा अभ्यास चांगला आहे, त्याला अतिशय सोपा जातोय. कारण बऱ्याच ठिकाणी मी सेमिनारला फिरल्यानंतर मला अनुभव आला की बऱ्याच शाळेमध्ये गेलं की डायरेक्ट याच्यावरच प्रश्न येतोय. त्या शाळेमध्ये दुसरं मुलं काय विचारत नाही, डायरेक्ट याच्याकडे प्रश्न घेऊन जातात. सर हा प्रश्न कसा सोडवायचा? मग त्याच्यामध्ये तिन्ही बाजूला कलर असणारे ठोकळे, 2 बाजूला असणारे, एका बाजूला असणारे, एकाही बाजूला कलर नसणारे किती ठोकळे असतील? म्हणजे तो पिरॅमिडवर असतो. परत एक डाईसवर येतो क्वेश्चन, त्याच्यावर एक डाईसवर असतो, एक षटकोन असतो किंवा एक फासा असतो, तो वर टाकला किंवा दोन्हीवर कलर तुम्हाला दिला जाईल, याच्यावर नंबरिंग दिलं जाईल. असं इथे एक फासा असणार आहे, असा आणखीन एक इथं असणार आहे, याच्यावर 3 आहे, याच्यावर 5 आहे, याच्यावर 6 आहे, याच्यावर 1 आहे, याच्यावर 2 आहे, याच्यावर 3 आहे. तर मग 3च्या समोर कोणता नंबर असेल किंवा 5च्या समोर कोणता नंबर असेल, 5च्या खालच्या बाजूला कोणता नंबर असेल, म्हणजे याला आपण डाईस म्हणतो. तर साधारणतः हे सगळे टॉपिक कुठले आहेत? बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यावर 90 प्रश्न विचारले जातात आणि 90च गुण असतात. माझा शिकवण्याचा अनुभव असा सांगतो की गेल्या वर्षीपासून, आता गेल्या वर्षीचा जो पेपरचा अनुभव घेतला, कारण त्यांना सगळ्यांनाच, क्लासवाल्याला पण त्याचा अनुभव आलेला आहे, विद्यार्थ्यांना पण त्याचा अनुभव आला आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना पण त्याचा अनुभव आला की NMSला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या अगोदरपर्यंत NMSला अंडर एस्टिमेट करत होते सगळेजण की NMS खूप सोपी आहे. पण गेल्या वर्षी अंदाज आला की सायन्सचा पुस्तकातलाच प्रश्न किती ॲप्लिकेशनमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणजे 8वीच्या मुलाकडे पुस्तक जरी दिलं तरी त्याचं उत्तर मिळेल का नाही सांगता येत नाही. गेल्या वर्षी जो प्रश्न आला होता ते, त्याच्यामुळे या वर्षी जर आपल्याला आउट ऑफ 180 150 प्लस जायचं असेल तर मॅक्झिमम टार्गेट तुम्ही या 90 पैकीच करा. हे जे 90 प्रश्न तुमच्या हातातले आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे, 60चा पेपर कसा येईल, काय येईल प्रेडिक्ट करू शकत नाही. आपण प्रेडिक्ट करू शकतो बुद्धिमत्तेचा पेपर, कारण बुद्धिमत्ता हा पहिल्यापासून सगळ्याचा आवडता विषय असतो. त्यामुळे होता होईल तेवढं बुद्धिमत्तेला जर तुम्ही 80 प्लस गेला तर खूप चांगला फायदा होईल तुम्हाला. 90 पैकी जर आपण 80 प्लस जर मार्क घेतली, म्हणजे सेकंड पेपरला मार्क किती घ्यावे लागतील आपल्याला? 70. पहिल्या पेपरला जर आपण 80 मार्क घेतले, दुसऱ्या पेपरला मार्क, मला लिहिणं खूप सोपं वाटतं हे 70 आणि 80 म्हणजे मला काहीच वाटत नाही किती सोपं आहे लिहिणं. पण ज्यावेळेस ॲनालिसिस केलं जातं आहे, खूप लिमिटेड मुलं या मार्कावर असतात, खूप लिमिटेड. 1 ते 2% सुद्धा ऑल महाराष्ट्रातली मुलं या मार्कावर नसतात. 1 ते 2% जेवढी मुलं आपली बसतात तेवढ्यापैकी. त्यामुळे लिहायला ही 70 म्हणजे काहीच वाटत नाही मला लिहिताना. पण लक्षात ठेवा, सेकंड पेपरला, पहिल्या पेपरला 80 आणि सेकंड पेपरला एवढं जरी टार्गेट घेऊन तुम्ही पुढचे 90 दिवस लढला तरी NMS मध्ये तुम्ही टॉप करता. होऊ शकतं याच्यात 4-5 मार्क वाढली तुमची, खूप मोठी अचिव्हमेंट झाली. याच्यातून 4-5 मार्क कमी झाली तरी तुम्ही NMSला ॲप्लिकेबल पात्र असाल, तरी तुम्ही NMSला पात्र असताल. यातून 10 जरी कमी झाले, समजा 80 या ठिकाणी तुम्हाला 70 पडली, 70च्या ठिकाणी तुम्हाला 60 पडली, मार्क झाली 130, तुम्ही NMS क्वालिफाय आहात. 120 झाली तरी NMS क्वालिफाय होताल. 110 झाली धोका. जर तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला जरी तुम्ही NMS मधून फेल झाला तरी तुम्हाला सारथी नावाची आणखीन एक स्कॉलरशिप आहे, ती स्कॉलरशिप मिळते. पण या वर्षी सरकारनं ती स्कॉलरशिप सध्या थांबवलेली आहे. आतापर्यंत तरी फंड रिलीज केलेला नाही. इथून पुढे फंड रिलीज होईल न होईल नाही सांगू शकत. आजपर्यंत तरी त्याचा फंड रिलीज झालेला नाही आहे सारथीचा या वर्षीचा. म्हणजे आता जे मी ओपन कॅटेगरीवाल्याला 2 सांगितलं, एक तर तुम्ही NMS पेक्षा जर कमी मार्क पडले, कारण गेल्या वर्षी 72च्या पुढे मार्क असणाऱ्या मुलांना सारथीची स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि 72 मार्क म्हणजे आपण एकाच पेपरमध्ये तेवढी मार्क घेऊ शकतो, एकाच पेपरमध्ये.
एकच पेपर आहे तुम्हाला NMS मध्ये तेवढी मार्क मिळवून देऊ शकतो. त्याचा अर्थ दोन्ही बेनिफिट आहे तुम्हाला. एक तर NMS ची स्कॉलरशिप, नसेल तर 7 JN स्कॉलरशिप, म्हणजे 2 स्कॉलरशिप तुमच्यासाठी रेडी आहे. मला वाटतं हे बुद्धिमत्तेचं सगळ्याला क्लिअर झालेलं आहे. आता पुढचे विषय येतात ते म्हणजे सॅट मध्ये. तर त्याच्यामध्ये पण साधारणतः मार्काचं डिस्ट्रीब्युशन असतं. कसं असतं मार्काचं डिस्ट्रीब्युशन? जर तुम्हाला 3 विषय आहेत, टोटल एकूण 90 मार्क आहेत. 3 विषयाची मिळून एकूण 90 मार्क आहेत. त्याच्यामध्ये सायन्स किती मार्काला असतो? सायन्सचे 35 प्रश्न असतात, 35 मार्काला विचारतात. सोशल सायन्स ज्याला आपण इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र म्हणतो, 35 प्रश्न. आणि तुमच्या लेवलला इकॉनॉमिक्स हा विषय नसतो. जनरली सोशल सायन्स मध्ये इकॉनॉमिक्स सुद्धा येतो, पण तुमच्या 8वीच्या लेवलला इकॉनॉमिक्स नाही राहत त्यामध्ये. मग 8वीच्या लेवलला सोशल सायन्स मध्ये येतात काय? हिस्ट्री, जिओग्राफी आणि सिव्हिक्स असे 3 विषय सोशल सायन्स मध्ये येतात. तसे सायन्स मध्ये काय विषय येतात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 विषय सायन्स मध्ये येतात. म्हणजे सायन्स मध्ये 3 विषय, सोशल सायन्स मध्ये 3 विषय, आणि मग राहिला एक विषय कुठला? तर तो मध्ये मॅथ्स. कोणता विषय राहिला? मॅथ्स, ज्याच्यावर 20 प्रश्न असतात 20 मार्कासाठी. 20 प्रश्न ज्याच्यामध्ये मॅथ्स मध्ये दोन्ही येतात, अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे दोन्ही भाग येतात. म्हणजे हे जे टोटल आहे आपल्याला जवळपास वरचे 3, खालचे 3 आणि खालचे 2, 8 विषयाचा 90 मार्कासाठी अभ्यास करायचा. सायन्स 35 क्वेश्चन, सोशल सायन्स 35 क्वेश्चन आणि मॅथ्स 20 क्वेश्चन. तर बघा त्याचं मॅथ डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा त्याचं. तर त्यातला पहिला जो आपण ज्याला सायन्स हा सब्जेक्ट म्हणतो, त्याच्यामध्ये जे 3 विषय येत आहेत, कुठले विषय येतात? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. अप्रॉक्सिमेट म्हणजे हा अनालिसिस आहे. आतापर्यंत जे प्रश्न विचारले जातात त्याचा हा अनालिसिस काय सांगतो? तर साधारणतः फिजिक्सवर किती क्वेश्चन विचारले जात आहेत? 11 प्रश्न फिजिक्सवर असतात, 11 प्रश्न केमिस्ट्रीवर असतात, 11 आणि 11 22, 22 आणि 13 35, 13 प्रश्न बायोलॉजी या विषयावर असतात, जीवशास्त्र. म्हणजे पहिले 11 प्रश्न भौतिकशास्त्र, पुढचे 11 प्रश्न रसायनशास्त्र आणि पुढचे 13 प्रश्न जीवशास्त्र. म्हणजे टोटली 35 मार्काचा आपला सायन्स हा पेपर इथं कव्हर होतो. नंतर येतो आपला समाजशास्त्र, ज्याला आपण सोशल सायन्स म्हणतो. सोशल म्हणजे समाज, शास्त्र म्हणजे सायन्स, सोशल सायन्स. ज्याच्यामध्ये परत येतात 3 विषय येतात, हिस्ट्री, सिव्हिक्स एक पुस्तक आलं आणि जिओग्राफीचं एक वेगळं पुस्तक आलं. त्यामुळे हिस्ट्री आणि सिव्हिक्स दोघांवर 15-15, हिस्ट्री आणि जिओग्राफी 15-15 आणि सिव्हिक्सवर साधारणतः मला वाटतं 5 टॉपिक आहेत. आपल्याला बघायचं, आपल्याला टॉपिक पण बघायचे. आणलंय मी सगळं टॉपिक सहित सगळं आणलेलं आहे. टॉपिक 5 आणि प्रश्न पण डेप्थ खूप जास्त आहे. प्रश्न 5 आहेत पण ह्याचा अभ्यास खूप जास्त आहे. या जे सांगतात ना हे जे विषय सिव्हिक्स वगैरे हे विषय, याचा अभ्यास जास्त आहे, प्रश्न कमी आहेत. हिस्ट्रीला किती प्रश्न असतील तुम्हाला? 15 प्रश्न 15 मार्कासाठी. जवळपास 14 ते 15 टॉपिक आहेत हिस्ट्रीमध्ये. 14 ते 15 टॉपिक, त्याच्यावर प्रश्न किती आहेत? भूगोलमध्ये ॲज कम्पेअर टॉपिक कमी आहेत. महत्वाचे टॉपिक भूगोलमध्ये कमी आहेत. टॉपिक भूगोलमध्ये पण 10-12-13 काहीतरी टॉपिक आहेत, पण महत्वाचे जे टॉपिक आहेत ते कमी आहेत आणि मार्क मात्र त्याच्या प्रमाणानं जास्त आहे. म्हणजे इतिहासामध्ये 15 मार्क, सिव्हिक्समध्ये 5 आणि भूगोलला पण 15 मार्क 15 प्रश्न. तर एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 15 आणि 5. आणि राहिला आपला मॅथ्स, ज्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे बरेच गोष्टी येतात. त्यामध्ये पहिला काय येतो? अल्जेब्रा, त्यानंतर बीजगणित, भूमिती, जॉमेट्री आणि मग येतो सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स. हे सर्व मिळून 20 मार्काला असतात. 20 प्रश्न आणि 20 मार्क्स. सायन्स 35 प्रश्न 35 मार्क्स, सोशल सायन्स 35 प्रश्न 35 मार्क्स. असा जर या सगळ्याचा अभ्यास केला तर टोटली किती मार्क येतील? 90. म्हणजे पेपर सेकंड जो असणार आहे टोटली तो आपला शाळेच्या अभ्यासक्रमाचेच विषय सगळं आहेत. हे शाळेच्या मॅथच्या बाहेरचं काहीच प्रश्न विचारत नाही तुम्हाला. सायन्स, सोशल सायन्स या तिघावर मिळून 90 प्रश्न 90 मार्क्स. आता मला वाटतं आपलं टार्गेट सेट व्हायला पाहिजे. 180 मार्क्स आणि 180 क्वेश्चन्स पण आहेत त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज जर अनालिसिस केलं यांचं विषयानुसार तर काय काय विषय येतात. आता उदाहरणार्थ हा विषय कुठला आला आपला? सायन्स. ज्यावेळेस हा सायन्स हा सब्जेक्ट आपल्या समोर दिसतो तर या सायन्समध्ये असणारे टॉपिक जे टोटली 19 टॉपिक आहेत सायन्समध्ये.
सायन्स या विषयामध्ये एकूण 19 टॉपिक आहेत. या 19 टॉपिक वर मिळून आपल्याला 35 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन केलं, या टॉपिकचं जर आपण सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन केलं, तर पहिला टॉपिक येतो हा बायोवर, दुसरा टॉपिक येतो परत येतो बायोलॉजी, तिसरा टॉपिक येतो फिजिक्स, परत येतो केमिस्ट्री, जनरल येतो डिझास्टर मॅनेजमेंट, मे बी हा पण बायोकट्या, सेल बायोकर, ह्युमन बॉडी बायोकर. म्हणजे साधारणतः 5 एक टॉपिक आपल्याला बायोमध्ये विचारले जाणार आहेत 13 मार्काला. 5 टॉपिक 13 मार्काला. त्यातले त्यात सगळेच मेन म्हणायचे, असं मी म्हणता येणार नाही की हे कमी महत्वाचं आहे, हा महत्वाचा आहे, पण तरीही तुम्हाला जास्त सेल, ह्युमन बॉडी आणि वर काय दिला हे दोन्ही टॉपिक, म्हणजे याच्यावर थोडं कमी, डिझास्टर मॅनेजमेंट थोडं कमी असू शकेल, पण महत्वाचे तर प्रश्न नक्कीच आहेत डिझास्टर मॅनेजमेंटवरचे. याचा अर्थ हे जे सगळे आहेत हे 5च्या 5 टॉपिक आपल्याला डेप्थ मध्ये करावे लागतील. त्यानंतर दुसरा केमिस्ट्रीमध्ये काय काय येईल याच्यामध्ये, केमिस्ट्रीचं जर अनालिसिस केलं तर साधारणतः केमिस्ट्रीमध्ये इनसाइड द ॲटम केमिस्ट्री, कंपोजिशन ऑफ मॅटर केमिस्ट्री, मेटल नॉन मेटल केमिस्ट्री, समजा पोल्युशन पण आपण दोन्हीकडे घेऊ, बायो किंवा केमिस्ट्री. त्यानंतर इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस, केमिकल चेंज. आता हीट जो टॉपिक आहे केमिस्ट्रीमध्ये पण येतो आणि फिजिक्समध्ये पण, आपण त्याला केमिस्ट्रीकडे घेऊया. तर एवढे टॉपिक झाले. इकोसिस्टीम बायोचा राहिला, इथे खाली बायोचा एक टॉपिक राहिला. म्हणजे एवढे सगळे टॉपिक कशाचे येतील, केमिस्ट्री, जे 11 क्वेश्चन विचारतात आणि जवळपास 6 टॉपिक आहेत. पुढचा येणार आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय फिजिक्स. फोर्स अँड प्रेशर जनरल टॉपिक आहे, कायनेमॅटिक्स म्हणतो आपण त्यामधला जनरल मधला टॉपिक आहे. करंट इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम या 2 टॉपिक आहेत. मॅग्नेटिझम हा टॉपिक वेगळा आणि करंट सिटी, पण ती दोन्ही एकत्र टाकले तुम्हाला, म्हणजे यात 2 मोठे टॉपिक आले, मॅग्नेटिझम आणि करंट इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर खालचा टॉपिक येणार आहे साऊंड, बेसिक टॉपिक आहे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, एक लाईट नावाचा टॉपिक आहे. मॅन मेड मटेरियल फिजिक्स आणि लाईफ सायकल ऑफ द स्टार. जसं की आता आपला सूर्य आहे, आता सूर्याचं जे काय लाईफ संपत आल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होऊ शकतं, तो न्यूट्रॉन स्टार मध्ये होईल, रेड जेंट मध्ये जाईल का आणखीन कशामध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल, हे आता डिपेंड करतं. कशावर डिपेंड करणार आहे ते त्याच्या मासवर डिपेंड करणार आहे. आज तरी मी प्रश्न विचारत नाही, कारण आजपासून आपला कालावधी सुरू झाला आहे पुढचे 3 महिने. एनएमएचं टार्गेटच आज आपण ठेवलंय. आजपासून आतापर्यंत काय केलाय, ठीक आहे, तो अभ्यास तुमचा, पण इथून पुढे करायचा आपल्याला. तर हे झाले टोटली सायन्सचे 19 प्रश्न, 19 टॉपिक, 35 मार्क. आता हे मॅथ्सचे पण 2 पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये साधारणतः 9 टॉपिक, पार्ट 1 मध्ये, आणि पार्ट 2 मध्ये जवळपास पुढचे 8 टॉपिक. 9 8 17 टॉपिक 20 मार्काला. 17 टॉपिक 20 मार्काला. पहिला टॉपिक आपला रॅशनल आणि इरेशनल नंबर्स, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, इंडायसिस आणि क्यूब रूट, अल्टिट्यूड आणि मीडियन ऑफ द ट्रायंगल, एक्सपान्शन फॉर्म्युले, a + b होल स्क्वेअर = a - b होल स्क्वेअर, a क्यूब - b क्यूब, फॅक्टरायझेशन ऑफ द अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तुम्हाला फॅक्टरायझेशन विचारलं जाईल, समजा 3x + 6y याचे काय काय फॅक्टर असतील, तर असं जे फॅक्टरायझेशन आहे. त्यानंतर व्हॅरिएशन म्हणजेच आपण आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये त्याला रेशिओ आणि प्रपोर्शन म्हणतो. डिरेक्टली प्रपोर्शनल, इनव्हर्सली प्रपोर्शनल, याला इकडे काय म्हणलं जातंय, व्हॅरिएशन. तुमच्या पुस्तकामध्ये त्याला व्हॅरिएशन म्हणतात. देन क्वाड्रिलॅटरल, ज्याला आपण चौकोन म्हणतो. मग त्याचे वेगळे प्रकार आले, मग तो आयत आला, तो चौरस आला, तो समभुज त्रिकोण, तो समलंब चौकोन, डिपेंड करतोय. कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स, त्यानंतर डिस्काउंट अँड कमिशन, जो का तिकडे आपण नफा तोटा नावाचा टॉपिक बघत आलोय 5वी पासून, नफा तोटा, त्याचा हा पुढे कंटिन्युएशन आहे. नफा तोटा हा जास्त काय नसेल, पण डिस्काउंट आणि कमिशन याच्यावर जास्त असणार आहे. कमिशन म्हणजे काय, दलाली. ज्यावेळेस एखादा व्यक्ती दोघाचा व्यवहार जमवून देतो, त्याला 2 जण मिळून काही कमिशन देतात. त्याचा रेट ठरलेला असतो, समजा 5% रेट आहे. मग जेवढ्याचा व्यवहार झालाय, घेणाऱ्यानं पण 5% रक्कम द्यायची, देणाऱ्यानं पण 5%, दोघांनी मिळून त्याला म्हणतात कमिशन. आणि डिस्काउंट म्हणजे काय, सूट. मी जर वस्तू एखादी दुकानात घ्यायला गेलो तर दुकानदार मला म्हणतो त्याच्यावर 10% सूट आहे, ते 10% डिस्काउंट आहे. म्हणजे त्याच्यावर जे प्रिंटेड प्राइस असेल त्या प्रिंटेड प्राइसचा 10% कमी होणे, त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. म्हणजे बेसिक टॉपिक आहे मॅथ्स. आउट ऑफ आउट मार्क मिळायलाच पाहिजे, च लावा द्या पुढे, मॅथ्सला पैकीच्या पैकी मार्क मिळायलाच पाहिजे. तर सेकंड पार्ट, त्यामध्ये तो डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स,
तुम्हाला पॉलिनॉमियल दिलं जाईल आणि त्याला डिवाइड करायला सांगितलं जाईल. 3x स्क्वेअर प्लस 6x डिवायडेड बाय 2x असं पॉलिनॉमियलला डिवाइड करणं. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स, सरासरी आपल्या भाषेमध्ये मीन, मेडियन, मीन, मोड, मीडियन, पुढे जाऊन मीन, मोड, मीडियन येईल. तुम्हाला हे सगळेच अवघड शब्द नाही आहेत, पण मोड तरी काढता आला पाहिजे आणि मीन काढता आला पाहिजे. मीन म्हणजे साध्या भाषेमध्ये सरासरी, त्याला आपण काय म्हणतो, मीन म्हणतो, ते स्टॅटिक्स मध्ये. देन इक्वेशन इन वन व्हेरिएबल, 6x + 9 = 5. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, त्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल. कॉन्ग्रन्स ऑफ द ट्रायंगल, दोन ट्रायंगलला आपण कॉन्ग्रंट कधी म्हणतो? होऊ शकतं त्याचे तिन्ही अँगल इक्वल असतील, होऊ शकतं त्याच्या तिन्ही साइड प्रपोर्शन मध्ये असतील. अशा वेळेस ज्यावेळेस दोन ट्रायंगल दिले जातील त्याला काय म्हणणार आहे? कॉन्ग्रन्स ऑफ ट्रायंगल. देन इन कंपाऊंड इंटरेस्ट, आतापर्यंत आपण सिंपल इंटरेस्ट पाहत आलो होतो. मी बँकेकडे गेलोय, बँकेकडून 4 लाख रुपये मी व्याजाने आणलेले आहेत, 10% व्याजाचा दर आहे, 5 वर्ष मी वापरले, तर बँकेला मला किती रुपये परत करावे लागतील? मग माझ्या पुढे 2 प्रश्न उभे राहतात. बँकेनं मला पैसे दिलेत कसे? बँकेनं जर मला पैसे सिंपल इंटरेस्टने दिलेला आहे का, बँकेनं मला पैसे कंपाऊंड इंटरेस्टने दिलेला आहे? सिंपल इंटरेस्ट आतापर्यंत झालेला आहे, यावर्षी कोणता इंटरेस्ट आहे तुम्हाला? कंपाऊंड इंटरेस्ट. मग बँक काय म्हणते, जे मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रत्येक वर्षी त्याच्या व्याजावर व्याज लागणार आहे. फक्त मुद्दलावर जर व्याज लागत असेल तर सिंपल इंटरेस्ट, पण त्या मुद्दलावर जे व्याज असतं त्या व्याजावर पण व्याज लागत असेल तर, आणि म्हणून यावर्षी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट आहे. इयत्ता 8वी मध्ये कंपाऊंड. त्यानंतर एरिया, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ ट्रायंगल. परत ट्रायंगल मध्ये 3-4 टाईप आले. हिरोज फॉर्म्युला, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे हे सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल आहेत, समजा ह्याच्यात तिन्ही साइड इक्वल आहेत, याला म्हणणार आपण इक्विलॅटरल ट्रायंगल. मग त्याचा फॉर्म्युला येईल 3/4 साइड स्क्वेअर. समजा एखादा दिला आहे तुम्हाला असा राईट अँगल दिलेला आहे जिथे इथं 90चा अँगल होतो, मग त्याचा फॉर्म्युला येईल हाफ बेस इंटू हाईट. समजा एखादा ट्रायंगल दिलाय त्याच्या तिन्ही साइड वेगळ्या आहेत, त्या ही साइड ए, ही साइड बी, ही साइड सी. मग आपल्याला तिथं हिरोज फॉर्म्युला वापरावा लागेल. काय सांगतो तो? अगोदर सेमी पेरिमीटर काढा आणि परत अंडर रूट एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी इंटू एस मायनस. म्हणजे कितीतरी प्रकारचे ट्रायंगल आहेत. त्यात सर्कल आलं, त्याच्यामध्ये स्क्वेअर आला, त्यामध्ये रेक्टँगल आला. या सगळ्याचं काय काढायचं आपल्याला? एरिया. पुढे टॉपिक कुठला आहे आपला? सरफेस एरिया. आणि आता मी ज्या रूम मध्ये किंवा मी ज्या ब्लॅकबोर्डवर तुम्हाला शिकवतोय, समजा हा जर ब्लॅकबोर्ड एका क्युबॉइड शेपचा असला असता तर त्याच्यामध्ये मी किती पाणी साठवू शकलो असतो. किंवा मग एखादं जर मी टाकी तयार केली, त्या टाकीचा आकार होऊ शकतो एक क्यूब असेल, क्युबॉइड असेल, सिलेंडर असेल किंवा कोन असेल. तर या सगळ्याचा व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. मग येतो सर्कल, कॉर्ड अँड आर्क. एखादा जर मी सर्कल काढला, जर एखादा असं जर मी सर्कल काढला तर मग याच्यामध्ये वेगवेगळे डायग्राम सुरू होतात. याला म्हणतो रेडियस, याला म्हणतात कॉर्ड, याला म्हणणार कॉर्ड, याला म्हणणार डायमीटर, आणि मग याच्यामधून एक जातो त्याला म्हणणार सेकंड. शब्द कसे बदलत जात आहेत. याला मी वापरला रेडियस, याला वापरला कॉर्ड, याला म्हणलं डायमीटर, याला म्हणलं मी सेकंड. म्हणजे शब्द किती बदलले बघा. दिसताना तर सगळ्या रेषा दिसत आहेत. त्यानंतर समजा मी इथे एक पॉईंट घेतला, इथे एक पॉईंट घेतला, हे दोन्ही पॉईंट जॉईन केले, याला म्हणतो मी आर. काय म्हणतो? मग मी ह्या सेंटरशी जोडतो, मग याला मी म्हणतो सेगमेंट. शब्द बदलतायत. परत एखादा शब्द येतो सेक्टर. म्हणजे हे एवढं तुम्हाला सगळं नाही विचारणार आहे, तुम्हाला बेसिक आहे. काय बेसिक? एक तर सर्कलच्या बाबतीत कॉर्ड आणि आर्क, एवढंच आपलं. म्हणजे इथपर्यंत आपला मॅथ्स टार्गेट आहे 20 पैकी 20, 20 पैकी 20. कारण का आपल्याला इतिहासमध्ये मार्क जाऊ शकतात, इतिहास. त्याच्यामुळे आपल्याला इतिहास रिझर्व्ह मध्ये ठेवायचा. म्हणजे सोशल सायन्स मध्ये जर मार्क गेले तर त्यामुळे सायन्स आणि मॅथ्स कंपल्सरीच. आता हा टॉपिक झाला. आता आपला कुठला? सोशल सायन्स. सोशल सायन्स मध्ये इतिहासामध्ये टॉपिक किती आहे टोटली? 14 टॉपिक आहेत इतिहासामध्ये. जो काय आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा त्याच्यामध्ये एकूण 14 टॉपिक. तुमचा 8वीचा इतिहास 2 पार्ट मध्ये डिवाइड होतोय, 3 पार्ट मध्ये डिवाइड होतोय. 3 पार्ट कसे? तर एकामध्ये तुम्हाला इतिहासाची साधने म्हणून दिलेला आहे, जो पहिला पार्ट येत होता मध्ये अप टू इथपर्यंत. म्हणजे इथपर्यंत व्हायला जो भाग दिला तो सोर्सेस ऑफ हिस्ट्री. काय झालं? इतिहासाचे मधला जो भाग येतो इथला, तो भाग येतो आपला आधुनिक भारताचा इतिहास.
म्हणजे इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झाल्यापासून 1800 नंतर 1800 मध्ये काय घटनाक्रम घडला, 1857चा उठाव असेल, 1858चा राणीचा जाहीरनामा असेल, त्यानंतर 1878च्या दरम्यान जे पडलेले दुष्काळ वगैरे असतील, 1882चा लॉर्ड रिपनचा कायदा असेल, म्हणजे 1800चा काही भाग, 1885चं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, म्हणजे हा भाग झाला. त्याला आपण 19वी सेंचुरी म्हणतो. म्हणजे 1801, त्यानंतर 1901 पासून 1947 पर्यंतचा इतिहास, 1901 पासून 1947 पर्यंतचा इतिहास. जसं आता याच्यामध्ये दिला तुम्हाला नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट 1920चा इतिहास, पुढे दिलाय सिव्हिल डिसऑर्डर मुवमेंट 1930चा इतिहास. त्याच्या अगोदर काय दिलं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे आता ह्यात शब्दशः दिलेला नाही किंवा वर्ष दिलेलं नाही, पण ते आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये जे एक भाग दिलाय तुमचा समाज सुधारक, काय दिलाय, आणि भरपूर समाज सुधारक तुमच्या इयत्ता 8वीच्या इतिहासामध्ये दिले. समाज सुधारकाचा स्पेशल आपल्याला अभ्यास करावा लागणार. त्यामुळे त्याचं काय काय करायचं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांनी दिलेलं स्लोगन, त्यांनी जे काय दिले होते स्लोगन दिले होते, प्रत्येक समाज सुधाराचे काही ना काहीतरी स्लोगन फेमस आहेत. त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या केलेल्या संस्थेची स्थापना, कोणी ब्राह्मण समाज स्थापन केला, कोणी प्रार्थना समाज स्थापन केला, कोणी आर्य समाज स्थापन केला, सत्यशोधक समाज असेल, कोणी परमहंस सभा असेल, कोणी, म्हणजे ह्या ज्या वेगवेगळे त्याचे जे संस्थापक आहेत ह्या समाज सुधारक ते करायचे. आणि मग लेट महात्मा गांधीचं लेट लाईफ 1940 नंतर, 1940 नंतर एक आंदोलन झालं, 1942ला चलेजाव आंदोलन झालं. त्याच्यानंतर जो काय नाविक उठाव वगैरे तो जो पाय येतो, आणि हे सगळं झाल्यानंतर मग येतो आपल्या महाराष्ट्राकडे. मग फॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र 1956 साली मुंबई राज्य स्थापन झालं. 1956ला मुंबई राज्य मग स्थापन झालं. त्याच्यामध्ये मग 2 भाषिक होते, काही भाषिक गुजराती बोलणारे होते, काही भाषिक मराठी बोलणारे होते. मग 1960ला परत ह्या दोघांचं डिवायडेशन झालं, गुजराती बोलणाराचं गुजरात आणि मराठी बोलणाराचं महाराष्ट्र. तसा मग आपला शेवटचा टॉपिक, त्याच्यावर सिलेबस एंड होतोय आपला तो. म्हणून शेवटचा टॉपिक आपल्याला काय दिले त्यांनी, फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ, कधी झाला स्टेट ऑफ महाराष्ट्राचं फॉर्मेशन, 1 मे 1960. कुठून तयार झाला तो, तर पहिलं जे आपलं मुंबई राज्य होतं 1956 साली मुंबई राज्याची निर्मिती झाली होती. त्याच्यानंतर 1 मे 1960 साली गुजराती बोलणाराचं गुजरात राज्य वेगळं झालं आणि मराठी बोलणाराचं महाराष्ट्र राज्य वेगळं झालं. त्याच्यामध्ये निजामाकडून आपल्याकडे मराठवाडा आलेला आहे. म्हणजे हे जे महाराष्ट्र निर्माण झाला तो वेगवेगळ्या भागातून त्याचे काय काय भाग आले, आणि आज जो आपण महाराष्ट्र 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र पाहतोय तो महाराष्ट्र निर्माण झाला. मग त्याचा शेवटचा टॉपिक फॉर्मेशन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे अशा प्रकारे इतिहासचे टॉपिक आहेत 14 आणि मार्क आहेत 15 मार्कला इतिहास विचारला तो. टॉपिक 14 आणि मार्क 15. म्हणजे किती, साधारणतः एका टॉपिकला ॲव्हरेज असं नसतंय. कुठल्या स्पर्धा परीक्षेचा रूल नाही की या टॉपिकमधून एक आला पाहिजे, या टॉपिकमधून. त्यांना जर वाटलं तर एखाद्या टॉपिकमधून ते 2 प्रश्न टाकू शकतात, त्यांच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये हा रूल नसतो की या टॉपिकमधून आलाच पाहिजे प्रश्न. होऊ शकतं, डिपेंड करतं. एखाद्या टॉपिकमधून डबल येईल, एखाद्या टॉपिक प्रश्न येणार बी नाहीये. पुढचा टॉपिक काय येणार आहे आपलं, पुढचं सिविक्स. अतिशय छोटा भाग, खूप छोटा भाग, घेतलं तर खूप नॉलेज आहे. परीक्षेच्या दृष्टीतून खूप कमी नॉलेज विचारलं जात आहे. नॉलेज घेण्यासाठी खूप मोठा विषय आहे. परीक्षेला विचारला जाणारा विषय अतिशय सोपा आहे. जिथपर्यंत मी शिकवलाय, खूप डेप्थमध्ये शिकवलाय. परीक्षेला अतिशय सुपरफिशियल विचारतात. त्याचे टॉपिक किती आहेत एकूण, 6. मार्क किती आहेत, आता विचार करा. आता टॉपिक जास्त आणि मार्क कमी, म्हणजे कोणता तरी टॉपिक सोडावा लागणार आहे. 6 टॉपिक आणि मार्क 5च मार्काला विचारला जातो. 6 टॉपिक आहेत. पहिल्या टॉपिकचं नाव आपल्या इंट्रोडक्शन टू द पार्लमेंट सिस्टीम. इंडियामध्ये जी काय पार्लमेंटरी सिस्टीम आलेली आहे किंवा जगामध्ये जी पार्लमेंटरी सिस्टीम आहे, लोकशाही कशी असते, की आता भारताखाली लोकशाही काय म्हणतो आपण त्याला, प्रजासत्ताक लोकशाही. आपण जर ब्रिटनमध्ये गेलो तर मग मात्र राजसत्ताक लोकशाही. म्हणजे हे जे लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार आहेत. इंट्रोडक्शन टू द पार्लमेंटरी. पुढचा टॉपिक द इंडियन पार्लमेंट. आता उद्या 22 तारीख आहे. उद्यापासून आपले जीएसटीचे 2 जे स्तर आहेत ते कमी होत आहेत. बऱ्याचशा वस्तू मार्केटमध्ये स्वस्त होतील. हा अधिकार कोणाला आहे, ज्यावेळेस आता 15 ऑगस्टचं भाषण झालं होतं, प्राईम मिनिस्टर आपले नरेंद्र मोदी त्यांनी तिथून नाही सांगितलं होतं. ज्यावेळेस ते भाषण देत होते त्यातून सांगितलं होतं की 2 स्तर, 12% स्तर आणि 28% स्तर आम्ही रद्द करतोय म्हणून जीएसटीचे. हे अधिकार आहेत कोणाला, तर हे सगळ्याच्या सगळे अधिकार इंडियाच्या कोणाला आहेत, इंडियाच्या पार्लमेंटला.
म्हणजे देशामध्ये कुठलाही एखादा नवीन कायदा करायचा असेल किंवा देशामध्ये जे पहिले कायदे आहेत त्याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर ते टोटली अधिकारी इंडियाच्या पार्लमेंटला. आणि मग ही पार्लमेंट म्हणजे काय, तर पार्लमेंट म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि देशाचे आपले पदसिद्ध राष्ट्रपती या सगळ्याची मिळून जी बनते ते याच्याबद्दलचा सगळा स्टडी आहे. त्याच्यानंतर येणार आपला युनियन एक्झिक्युटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये जे पदाधिकारी आहेत, उदाहरणार्थ प्राईम मिनिस्टर असतील, प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील, हे जे पदाधिकारी आहेत त्यांचा एक स्पेशल टॉपिक आहे. त्या टॉपिकचं नाव काय, द युनियन एक्झिक्युटिव्ह. जे पदाधिकारी आहेत, उदाहरणार्थ आज आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत, बऱ्याच लोकांना जुनं नाव माहित असेल, काही लोक जागी झाले असतील, काही लोक आणखीनही जागी नसणार आहेत की त्यांना माहिती नसेल की आता सध्या आपल्या देशाचे उपराष्ट्रपती बदललेले आहेत. मग त्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचे पद्धत विचारले जाईल. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्या कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभाग घेतात. अतिशय क्रिटिकल प्रश्न आहे 8वीच्या मुलांच्या लेवलला. ज्याने अभ्यास केलाय त्यांच्यासाठी नाहीये, पण ज्यावेळेस बाहेरचा विचार केला, मी एवढ्यासाठी सांगतो की NMS मध्ये मार्क मिळवणं अतिशय सोपं आहे. गेल्या वर्षी माझ्या अकॅडमीचा 20 नंबरचा विद्यार्थी सुद्धा इथल्या शहरातल्या मार्कापेक्षा जास्त होता. इथला शहराचा टॉपरचा विद्यार्थी ना आमचा 20 नंबरचा विद्यार्थी, तिथून सुरुवात होते खालच्या मुलांची. त्याच्यामुळे NMS मध्ये जर व्यवस्थित स्टडी केला तर NMS मध्ये मार्क मिळवणं अतिशय सोपं आहे. पण त्याला स्टडी डेप्थ मध्ये करावं लागेल. याचा पुस्तकात स्टडी खूप शॉर्ट मध्ये दिलाय. त्यानंतर पुढचा काय दिलाय, इंडियन ज्युडिशियल, भारतातील न्याय व्यवस्था. 1938 साली एक न्यायालय होतं, ते न्यायालय शिफ्ट झालं. त्याच्या तेव्हापासून एक दिल्लीमध्ये एक मेन न्यायालय आहे, ज्याला म्हणतो आपण सर्वोच्च न्यायालय. तिथून प्रत्येक राज्यामध्ये एक एक न्यायालय आहे, त्याला म्हणतो आपण हायकोर्ट. तिथून जिल्हा लेवलला आला, जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट. तिथून तालुका लेवलला गेला, एक छोटं न्यायालय असते. म्हणजे हे जे भारतामध्ये न्याय व्यवस्था आहे, ह्या टॉपिक काय नाव त्याचं, इंडियन ज्युडिशियल सिस्टीम. आणि परत आहे स्टेट गव्हर्नमेंट. जसं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये प्राईम मिनिस्टर असतो, त्यांचं वेगवेगळे मंत्रिमंडळ असतं, तसं राज्यामध्ये सुद्धा चीफ मिनिस्टर आणि त्यांचं वेगवेगळं मंत्रिमंडळ. याचा पण आपल्याला स्टडी आहे. आणि लास्टला काय येतंय, ब्युरोक्रेसी म्हणजेच नोकरशाही. उद्या मला एक करायचंय, NMA ची परीक्षा द्यायची, पण कशासाठी. काही लोकांनी लहानपणी स्वप्न बघितलंय, काही लोकांना स्वप्न दाखवलं गेलंय, काही मुलांच्या पालकांनी स्वप्न बघितले, मुलांनी नाही स्वप्न बघितलेलं, पालकांनी स्वप्न बघितलंय. आणि त्या स्वप्नापर्यंत पोहोचणे म्हणजे मी जी काही NMA ची परीक्षा देतोय, मग मला कोणाला वाटत असेल मला IAS व्हायचंय, कुणाला व्हायचंय मला IPS व्हायचंय, कोण म्हणेल मला एखादा DYSP वगैरे व्हायचंय. हे जे एक नोकरशाही आहे, या टोटली नोकरशाहीचा अभ्यास, टॉपिकचं नाव काय आपलं, ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही. मग या नोकरशाहीची निवड कोण करतात, यांच्यावर कंट्रोल कोणाचा असतो, यांचं कार्य काय असतं, या सगळ्याचा अभ्यास आपण या सेविकच्या शेवटच्या टॉपिकमध्ये करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक जो आणखीन एक सब्जेक्ट आपला राहतोय तो म्हणजे जिओग्राफी, जो सगळ्यांचा आवडता विषय. विशेषतः याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी बद्दल माहिती कमी आहे. मुलांचा इंडियन जिओग्राफी खूप परफेक्ट असतो, पण ह्यात इंडियन जिओग्राफी बद्दल प्रश्न जास्त विचारत नाहीत, कारण का हा कसला जिओग्राफी आहे, फिजिकल. टॉपिकची नावं पण लक्षात येतील तुम्हाला इथं. कसला जिओग्राफी आहे हा, फिजिकल. म्हणजे ज्याला आपण फिजिकल जिओग्राफी, अर्थचा पण आणि इंडियाचा पण. पहिला टॉपिक काय आपला, लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम. लोकल टाइम आणि स्टँडर्ड टाइम होऊ शकते. आता आपल्याकडे इथं 11:30 वाजून गेलेले आहेत, तर मग आता ब्रिटनमधले लोक उठलेले असतील, ब्रिटनमधले लोक उठलेले असेल सकाळी, त्यांची 7, 7:30, 8 झालेले असतील. आपण किती वेळ त्यांच्यापेक्षा पुढे आहे, 5.5 तासांनी आपण त्यांच्यापेक्षा पुढे आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यापाशी 6 वाजल्या होत्या, त्यावेळेस आपल्याकडे किती वाजल्या होत्या, 11:30. यालाच आपण काय म्हणतो, 11:30 हा काय झाला आपला लोकल टाइम. आणि सगळ्या जगासाठी जी एक GMT लाईन आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड. तिथून जो घेतलेला आहे म्हणजे पहिला टॉपिक त्याच्या बाबतीत आहे. दुसरा टॉपिक इंटेरियर ऑफ द अर्थ. मी जर एखादी विहीर खणायला चालू केली तर एका ठराविक लेवल पर्यंत जातो मी, 30 फूट, 40 फूट, 50 फूट. याच्यापेक्षा जास्त कोणी जात नाही विहीर खणायला. ठीक आहे, एखादा 50 मीटर पर्यंत गेलाय, त्याच्यापेक्षा तर कोण जात नाही. पण अशी जर मी विहीर खाणत मी जवळपास 6371 किलोमीटर पर्यंत जर पोहोचलो तर मी कुठं पोहोचन, सेंटरला पोहोचन मी, अर्थच्या एकदम आरच्या सेंटरला पोहोचल. मग मी तसं जर खाली गेलो, मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत, कोणत्या प्रकारची माती आहे, इथं लावारस कुठं आहे, या सगळ्याचा स्टडी कशामध्ये केला जाणार आहे, इंटिरियर ऑफ द अर्थ मध्ये केला जाईल. मग त्याच्यानंतर आता तर आपला सुरू झालाय महिना, ऑक्टोबर महिना चालू होतोय आता. आता ऑक्टोबर मध्ये हा पाऊस पडायला लागलाय. हा कसं काय पाऊस आला,
तर जून मध्ये जे आपले वारे वर गेले होते, नैऋत्य दिशेने आले होते, ते वारे वर गेले होते. आता मेघालय, आसाम वगैरे त्या भागामध्ये ते वारे धडकले आणि तिथून ते वारे काही प्रमाणामध्ये आता माघारी फिरायला लागलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस ते वारे परत माघारी फिरून येतात त्यावेळेस भारताचा जो पूर्व किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर ते वारे बऱ्यापैकी पाऊस देऊन जातात. या वाऱ्याला म्हणतो आपण परतीचा पाऊस. म्हणजे हा पाऊस जवळपास दोन्हीचं मिश्रण म्हणू शकतो आपण. जाणारे वारे नैऋत्य मान्सून वारे आणि येणारे वारे ईशान्य मान्सून वारे, या दोघांचं एकत्रीकरण म्हणलं तरी चालेल. किंवा काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजे पाऊस यायच्या अगोदर काय होतं, आपल्याला गरम होतं, म्हणजेच काय वाढतो हवेमधला दमटपणा वाढतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ह्युमिडिटी. काय म्हणतात? आणि मग वर जर बघितलं, आकाशात बघितलं तर काय ढग दिसतात, काही ठिकाणी पांढरे ढग दिसतात, काही ठिकाणी कापसासारखे ढग दिसतात. म्हणजे हे जे ढगाचे प्रकार आहेत तो टॉपिक येतोय आपला 3 नंबरचा. कंपल्सरी ढगाबद्दल एक प्रश्न असणार म्हणजे असणार. काय बघायची गरजच नाही, एक प्रश्न असणार. ढगाच्या उंचीवर असणार, ढगाच्या टाईपवर असणार, की ढगापासून पाऊस येईल न येईल हे कशाचं निदर्शक आहे तो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपला स्ट्रक्चर ऑफ ओशन फ्लोअर. एखाद्याला अभ्यास करायचा, समुद्राच्या खोलीचा अभ्यास करायचा. मग मी ज्यावेळेस बीच वरून समुद्रामध्ये जातो, जसं जसं मी खोल जातो तसं काय काय घटक असते. म्हणजे ह्या सगळा जो इंटेरियर आहे त्याचा अभ्यास कुठला, कितवा टॉपिक आहे, 4था. 5वा काय, ओशन करंट. ओशन करंट असा जो आपला अर्थ असणार, अशी जर अर्थ असेल तर त्या अर्थाचा जो मधला भाग आहे इक्वेटर, याच्यावर कंटिन्यू सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि तर कंटिन्यू सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळे इथलं पाणी काय होतंय, लवकर गरम होतंय. या भागामध्ये बर्फ आहे, इकडे सूर्यकिरण जात नाही म्हणून इथलं पाणी कसं आहे, थंड आहे. जे गरम पाणी असतं त्याची डेन्सिटी म्हणजे घनता कमी झालेली असते. जे पाणी थंड असतं त्याची डेन्सिटी जास्त असते. त्यामुळे पाणी काय करतं, जास्त डेन्सिटी कडून कमी डेन्सिटी कडे. आणि इकडलं पाणी या बाजूला फिरणार आहे. हे ज्या पाण्याच्या लाटा आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, ओशन करंट. त्यालाच काय म्हणतात, ओशन. म्हणजे तो एक स्पेशल टॉपिक आहे आपला ओशन करंट म्हणून. पुढचा काय येतो, लँड यूज. आता हे जनरल टॉपिक झालं म्हणून मग असे मी पहिलंच वाक्य वापरलं. जिओग्राफीमध्ये काही टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत, काही टॉपिक जनरलाइज आहेत. तर आता हे जे अतिशय महत्वाचे टॉपिक मध्ये काय काय येणार आहे तुम्हाला, लोकल, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक, चौथा टॉपिक आणि 5वा टॉपिक. 5 टॉपिक अतिशय महत्वाचे आहेत जे परफेक्टच करायचे. आणि मग हे राहिलेले सगळे टॉपिक कसे आहेत, जनरलाइज टॉपिक आहेत. मॅप स्केल, फील्ड व्हिजिट. मी एखाद्या ठिकाणी फील्डला गेलेलो आहे, मग मी तिथं काय काय पाहिजे, मी कशाचा वापर करल. त्यानंतर काय दिलं आपला, इंडस्ट्रीज थोड्याफार प्रमाणामध्ये महत्वाचं आहे. मग स्टीलच्या इंडस्ट्री कुठं आहे, त्या लोह पोलाच्या इंडस्ट्री कुठं आहे, बॉक्साईट कुठं सापडतो, काय हे सगळं. त्याच्या अगोदर कुठला आहे, पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या. एखाद्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण का वाढलेलं असतं, मग तिथं शेती जर चांगली असेल तर लोकसंख्या वाढल. होऊ शकतं तिथं इंडस्ट्रीज आहे, लोकसंख्या वाढल. होऊ शकते तिथं राहण्यासाठी चांगलं आहे, सपाट मैदान आहे, पाण्याची सोय आहे, जमीन चांगली आहे, लोकसंख्या वाढणार आहे. या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये येतो, पॉप्युलेशन. अशा प्रकारे जवळपास टॉपिक किती आहेत आपले, ऍक्टिव्हिटी सोडून द्या 11 नंबर, पण ह्याच्यामध्ये पण शब्द आहेत. पण साधारणतः 10 टॉपिक आणि प्रश्न मात्र 15. 10 टॉपिक आणि प्रश्न. अशा प्रकारे 3 विषय 90 मार्काला. 3 विषय झाले आपले आतापर्यंत. 3 विषय कोणते कोणते पाहिले, पहिला मॅथ्स, किती मार्क, 20. सोशल सायन्स 35 आणि सायन्स. अशा प्रकारे 90 प्रश्न 90 मार्काला. इथपर्यंत झाली आपली एनएमएस ची माहिती. आता ही एनएमएस ची एक्झामचा कोर्स शॉर्ट ड्युरेशनचा कालावधी आहे, फक्त 90 दिवस कालावधी आहे आपला. आपल्याला मिळणारा कालावधी किती दिवस आहे, 90 दिवस. तरीही या 90 दिवसामध्ये तुम्ही एनएमएस ची एक्झाम चांगल्या प्रकारे पास झाला पाहिजे म्हणून राज पॅटर्न बारामतीच्या वतीनं 13 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर असं 4 दिवसाचं शिबिर अरेंज केलेलं आहे. 13, 14, 15 आणि 16 ऑक्टोबर सकाळी 6 ते रात्री 11 हे त्याचं टाइमिंग आहे. सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत हे 4 दिवस, की ज्या 4 दिवसामध्ये टोटली एनएमएचा अभ्यासक्रम, पूर्ण स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम, बऱ्यापैकी सैनिक स्कूल, आरएमएस आणि नवोदयचा बऱ्यापैकी, सगळा काय शक्य नाहीये पण तरीही मी परत एकदा रिपीट करतोय, त्याच्यामध्ये कोणता कोणता अभ्यास कव्हर होईल तर एनएमएचा संपूर्ण अभ्यासक्रम, स्कॉलरशिप परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम, या दोन्हीचा तर पूर्ण अभ्यासक्रम झाला. त्यानंतर सैनिक स्कूल,
RMS आणि नवोदय विद्यालय या ज्या 3 परीक्षा असणार आहेत इयत्ता 8वीला, या तिघाचा पण बऱ्यापैकी अभ्यासक्रम या 4 दिवसामध्ये कव्हर केला जाणार आहे. या 4 दिवस दोन्ही प्रकारच्या बॅचेस आहेत, रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल. ज्यांना येऊन जाऊन करायचं त्याही मुलांसाठी बॅच अवेलेबल आहे. ज्या मुलांना प्रॉपर इथं राहून करायचा अभ्यास त्यांचीही सोय आहे. 13 तारखेपासून 16 तारखेपर्यंत टोटली 4 दिवस, सकाळी 6 ते रात्री 11 प्रॉपर टार्गेट NMS या नावाखाली ती बॅच असणार आहे 4 दिवसाची. इयत्ता 8वी आणि इयत्ता 5वी, इयत्ता 5वीची जरी कोण तुमच्याकडे मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये तयारी होणार आहे. नवोदय, सैनिक स्कूल, RMS, स्कॉलरशिप, मंथन, जेवढ्या पण त्यांच्या एक्झाम आहेत त्या 5वीच्या त्याच्यासाठी. आणि हे झाल्यानंतर परत 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 1 नोव्हेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 खास 1 महिन्याची परत स्पेशल बॅच आहे. संध्याकाळी 6:30 ते 8:30 NMS साठी. संध्याकाळी 6:30 ते 8:30 1 नोव्हेंबर पासून ती बॅच चालू होते. 1 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर संध्याकाळी 6:30 ते 8:30, ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस रिवाइज केला जाणार आहे. कारण आपलं टार्गेट किती आहे? 21 डिसेंबर 2025 हे आपलं टार्गेट आहे. आणि याच्यासाठी जे होईल तेवढ्या पद्धतीने रिव्हिजन केली जाईल. कारण राज पॅटर्न बारामती यावर्षी टार्गेट येऊन उतरलेला आहे 180 आउट ऑफ 180 मार्क्स. यावर्षी टार्गेटच आहे, सेटच करायचं चॅलेंज यावेळेस की 180 पैकी 180 मार्क्स. त्यामुळे पहिल्यांदा 4 दिवसाचं शिबिर असेल, त्याच्यानंतर 1 महिन्याची परत एकदा फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे. आणि मग राहिलेले 20 दिवस आपले परत रिव्हिजनला भेटणार आहेत आपल्याला. जे ज्यांनाही कोणाला त्यासाठी ऍप्लिकेशन किंवा नाव नोंदणी करायची असेल तर टोटली ऍड मध्ये दिले जाईल कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. ठीक आहे. तर इथं आज जी काय आपण माहिती बघितली ज्या एक्झामसाठी, त्या एक्झामचं नाव परत एकदा रिपीट करतोय मी. NMS एक्झाम 2025-26, याला 2025-26 म्हटलं जातंय. या परीक्षेबद्दल आपण टोटल डिटेलमध्ये माहिती पाहिली. तरीही कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करून काही माहिती असेल ती घेऊ शकता. धन्यवाद.